पहिली जी सर्वात जुनी व्याख्या आहे ती मेरू तंत्र या ग्रंथात येते. आणि मुस्लिम आक्रमणाच्या आधी तशी काही आपल्याला हिंदूंना वेळ आली नव्हती, कारण सगळेच हिंदू समजले जायचे. तर ती पहिली जेव्हा अगदी सुरुवातीची जी आक्रमण झाली, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हिंदू म्हणजे हिंदू धर्माचा लोप करणारे अनेक चक्रवर्ती राजे उत्पन्न होत आहेत, थोडक्यात म्लेच्छ राजे निर्माण होत आहेत. आणि त्याच्यातच त्यांनी म्हटलं की हिंदुत्वाला जो दूषण देतो तोच हिंदू म्हटला जातो. ही अगदी पहिली अशी हिंदू शब्दाची आपण व्याख्या म्हणू किंवा एक कल्पना दिलेली आहे. त्याच्या पुढची दुसरी एक महत्वाची येते ती म्हणजे पंडित माधवाचार्य शाली यांची साधारण 12व्या-13व्या शतकातली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक अशी जरा ठोस काही कल्पना मांडलेल्या आहेत. ती म्हणजे ओंकार हा मूलमंत्र, ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि शिवाय गोभक्त असून भारताला श्रेष्ठ मानतो आणि जो हिनत्व दूषक आहे तो हिंदू. आता ही जरा थोडी धार्मिकतेकडे गेलेली व्याख्या आहे, परंतु याच्याबरोबरच भारत देशाचा गुणगान किंवा त्याला जो श्रेष्ठत्व दिलेला आहे, तर त्यामुळे ती थोडीशी मिश्र स्वरूपाची आहे. परंतु तरीही ही व्याख्या सुद्धा अव्याप्ती किंवा अतिव्याप्ती ह्या दोन दोषांमधून सुटत नाही. अव्याप्ती म्हणजे ज्याच्यात सगळ्यांचा समावेश होऊ शकत नाही, आणि अतिव्याप्ती म्हणजे खूप जणांचा समावेश ज्याच्यामध्ये होऊ शकतो, की जे प्रत्यक्षात हिंदू या शब्दामध्ये ते गृहीत धरले जाता येणार नाहीत. याच्याशिवाय आपले भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांनी एक अजून नंतर केली. मध्येही अनेक व्याख्या, जवळजवळ अशा 40-50 तरी व्याख्या आहेत वेगवेगळ्या झालेल्या. तर ही अगदी आताची नवीन आपण काळातली म्हटली तर याप्रमाणे त्यांनी दिली आहे की एकेश्वरता म्हणजे सगळ्या ईश्वर आणि देवांचं एकीकरण, पुनर्जन्मावरचा विश्वास, साधकांची अनेकता, जी टिळकांनी सुद्धा साधना नाम अनेकता असं केलेलं आहे की कुठली अनेक साधना उपासनेसाठी आपण वापरू शकतो. सर्व भूतांचे हित, जे सर्वभूत हिते रशू अशी आपली जी उपनिषदातली कल्पना आहे की नुसतेच मनुष्य नाही तर सगळ्यांचं हित. त्याच्यानंतर भारतीय ऋषींनी सांगितलेल्या सिद्धांतावर निष्ठा, या सगळ्या गोष्टी विश्वाचे कल्याण करतील असं मानणारी ही व्याख्या आहे. आता सावरकरांची जी व्याख्या आहे ही सगळी ह्यापेक्षा वेगळी कशी आहे ते आपण बघू. सुरुवातीला मॅडमनी ती सांगितलीच आपल्याला, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरिती स्मृतः. याचा अर्थ असा आहे की सिंधू नदीपासून सागरापर्यंत, म्हणजे आता तिथे हिंदू महासागर पर्यंत पसरलेली ही जी विशाल भारतभूमी आहे, ती ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी आहे तो हिंदू. इथे पितृभूमी हा शब्दाला मी मुद्दाम खाली पूर्वजांची भूमी असा उल्लेख केलेला आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना जर्मन राष्ट्रातली फादरलँडची कल्पना सावरकरांनी इथे वापरली आहे असा आरोप असतो. एक प्रकारचा तो खोडसाळपणा आहे. इथे सावरकरांनी स्पष्टपणाने त्यांच्या हिंदुत्व ग्रंथामध्ये पूर्वजांची भूमी असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाडवलील पितर त्यांचे पूर्वज, अनेक पिढ्यांचे त्यांचे पूर्वज, अशा अर्थी ती वापरलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ही एक महत्वाची आपण विचार केला पाहिजे की ही पुण्यभूमी आणि पितृभूमी ही दोन्ही गोष्टी, हे दोन निकष सावरकरांनी दिलेले आहेत आपल्याला. तर हे दोन्ही एकाच वेळेला पूर्णत्वाला गेले पाहिजेत. म्हणजे फक्त पुण्यभूमी आहे किंवा फक्त पितृभूमी आहे आणि तो हिंदू असं होणार नाही. त्याच्यामुळे हॅलो, हा, तर एक पुण्यभूमी असेल पण पितृभूमी नाही, याचं उदाहरण द्यायचं झालं तर भारत ही भारताबाहेरच्या बौद्धांची, म्हणजे जपान असेल, चीन असेल, अजून पूर्वेतले जे सगळे देश आहेत ज्यांचा धर्म बौद्ध आहे, तर त्यांच्या दृष्टीने भारत ही पुण्यभूमी नक्की आहे, पण त्यांच्या पूर्वजांची भूमी नाही, वाडवडिलांची भूमी नाही. कारण ते अनेक सहस्र वर्षे ते अन्य भूमीचे हे राहिलेले आहेत. याच्या उलट नुसती पितृभूमी कोणाची आहे, पूर्वजांची भूमी कोणाची आहे, याचा जर आपण उल्लेख विचारात घेतला तर इस्लाम स्वीकारलेले लोक असतील, ख्रिश्चन असतील किंवा बौद्ध नाही, क्षमा करा, ज्यू आणि पारशी, हे दोन जर आपण घेतले तर त्यांची अनेक वर्षानुवर्ष ते भारतात राहत आहेत. त्यामुळे पूर्वजांची भूमी
एक प्रकारे आपण म्हणू शकतो. पण त्यांची पुण्यभूमी मात्र भारत नाही. याचं कारण त्यांचं उगमस्थान जे आहे ते कोणाचं जेरुसलेम असेल, कोणाचं मक्का मदिना असेल, पारशांचं झरतृष्टाचं म्हणजे तिकड इराणमधलं असेल. असं असल्यामुळे ते एकाच वेळेला या दोन्ही निकषांमध्ये बसत नाहीत. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता पुढचा एक अजून वादाचा मुद्दा येतो. बरेचदा अतिव्याप्ती करायला जातात या व्याख्येची, की ज्याची ही पितृभूमी आहे आणि जो हिला पुण्यभूमी मानतो तो हिंदू, तर तसं होणार नाही. हे मानण्याची गोष्ट नसून ही वस्तुस्थिती असली पाहिजे. मनात काय आहे मानलं हा मुद्दा नसून प्रत्यक्ष ती भूमी त्या व्यक्तीची धर्माची भारत असली पाहिजे. एखादा कदाचित असं म्हणू शकेल ख्रिश्चन व्यक्ती की माझं गोव्यामध्ये सुद्धा माझी पुण्यभूमी आहे. एखादा मुसलमान म्हणू शकेल की अमुक ठिकाणी माझ्या मशिदी आहेत किंवा प्रार्थना स्थळं आहेत. म्हणजे ती पुण्यभूमी झाली असा अर्थ होत नाही. त्यांचं मूलस्थान जे आहे धर्माचं, त्याच्यानंतर धर्म ज्यांनी निर्माण केला त्या प्रेषिताचं, हे भारताबाहेरच राहतं. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की मान्यावर केलेली ही व्याख्या नसून वस्तुस्थितीत ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे. जोपर्यंत सरकार दरबारी एखादा पुण्यभूमी नसलेली व्यक्ती प्रत्यक्ष धर्मांतर करून हिंदू या शब्दांच्या अनुषंगाने जी लोक निर्देश केलेली आहेत त्यातला कोणताही धर्म, म्हणजे मग तो वैदिक हिंदू धर्म असो किंवा बौद्ध धर्म असो, शीख धर्म असो किंवा जैन धर्म असो, यापैकी जोपर्यंत तो स्वीकारत नाही तोपर्यंत तो हिंदू या शब्दात सम्मिलित होणार नाही. आता बरेच जण याच्यावर आक्षेप घेतात की मग ह्या सगळ्यांना सावरकर बाहेर लोटतात. तर मुळात त्या लोकांना स्वतःला हिंदू म्हणून घ्यायची इच्छाच नाही ना. त्यांनी काही अर्ज केलेला नाही आपल्याकडे की आम्हाला हिंदू म्हणा. ते स्वतःच त्यांच्या वेगळ्या नावाने ओळखले जातात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ही हिंदू समाजाची व्याख्या आहे. हिंदू कोणाला म्हणावं याची व्याख्या आहे. याची नागरिकत्व देण्याची व्याख्या नाही की फक्त यांनाच नागरिकत्वाचा अधिकार आहे असं नाही. यांनाच फक्त म्हणजे हेच फक्त देशभक्त असंही त्यांना म्हणायचं नाही. पण हिंदू राष्ट्राच्या अंतर्गत ही लोक येणार नाहीत. कारण हिंदू राष्ट्र ही एक भावना आहे. भूमी तुमच्याकडे कुठली आहे, किती आहे, हे सगळे नंतरचे विचार आहेत. तुम्ही हिंदू राष्ट्र या संकल्पनेत ते येतात का, हा विषय आहे. त्यामुळे आपल्याला हे सावध राहून ही व्याख्या बघायला लागते. ह्याच्या पुढे आपण विचार करू की ही व्याख्या मांडण्याची वेळ का आली. कारण जोपर्यंत सगळ्यांनाच इथे भारतात येणाऱ्यांना म्हणजे अगदी मुसलमान आणि ख्रिश्चनांनाही हिंदी मुसलमान, हिंदी ख्रिश्चन असंच समजलं जात होतं. तर मग ही व्याख्या करायची वेळ का आली सावरकरांना, तर त्याची आपल्याला सगळी त्यामागची पार्श्वभूमी तपासायला लागेल. 1887 मध्ये प्रथम सर अहमद म्हणजे जे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत, तर त्यांनी हा प्रथम 2 राष्ट्रांचा सिद्धांत म्हणजे द्विराष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो, तर तो मांडलेला आहे. आणि त्यांनी म्हटलंय की ह्या देशात 2 वेगळी राष्ट्र आहेत. एक हिंदू राष्ट्र आहे आणि एक मुसलमान राष्ट्र आहे. आणि त्यांची थोडक्यात धारणा अशी होती की आम्ही बाहेरून आलो आणि आम्ही या देशावर राज्य केलं, तेव्हा आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत. आणि हे झाल्यानंतर आज आता पाकिस्तानच्या इतिहासात सर अहमद यांनाच फादर ऑफ पाकिस्तान मानलं जातं. कारण ही अगदी उघड 2 राष्ट्र मांडणी केलेली ही व्याख्या आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून पुढे एक व्याख्या होत गेल्या, सगळ्यांच्या लक्षात येत गेलं. मी कदाचित ती ह्यांची ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती असेल, परंतु मुस्लिमांना ते अल्पसंख्य आहेत म्हणून जास्तीत जास्त सवलती देणं ख्रिश्चन ब्रिटिशांनी किंवा राष्ट्रीय सभेत त्यांनी यावं म्हणून त्यांचा अनुनय सुरू करणं, या गोष्टी घडू लागल्या. अनेक दंगली घडल्या. 1892 मध्ये एक मोठी दंगल मुंबईत झाली. लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर आपल्याला गणपती उत्सवाची एक परंपरा सुरू केली सार्वजनिक. कारण हिंदू एक होत नव्हता. हिंदूंना तेव्हा एकत्र न आल्याचे दुष्परिणाम दिसू लागले होते. सगळे जास्त करून जे राष्ट्रीय सभेतले हिंदू होते ते दरवेळेला म्हणायला लागले की आम्ही प्रथम भारतीय आहोत, आम्ही हिंदी आहोत आणि मग हिंदू आहोत. आणि जसं त्यांचं तसं सुरू झालं तो जे इस्लामिस्ट द्विराष्ट्रवाद मान्य करणारे, अहमद यांचं मान्य असणारे जे मुसलमान होते ते म्हणायला लागले आम्ही
आधी मुसलमान आहोत आणि नंतर हिंदी आहोत. तर हा एक मोठा आयडेंटिटी क्रायसिस तयार झाला की हा देशाचं राष्ट्रीयत्व नक्की कोणतं. आणि मग लहान मोठ्या दंगली, गोहत्या, मशिदीवरून वाद्य वाजवणं, वंदे मातरमला विरोध, हे सगळं हे सुरू झालं होतं तोपर्यंत. 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्याच्यानंतर मोर्ले मिंटोनी ज्या काही सवलती दिल्या त्याच्यात मुसलमानांना झुकतं माप देण्यात आलं आणि लखनौ करारांद्वारे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. त्याच्याप्रमाणे जवळजवळ 20% लोकसंख्या असलेल्या, 22% लोकसंख्या असलेल्या मुसलमानांना 33% अधिकार प्रतिनिधित्व दिलं गेलं. याच्याशिवाय एक मोठा आपण ऐतिहासिक ब्लंडर म्हणू ते म्हणजे खिलाफत आंदोलनाची चळवळ. गांधीजींनी ही सुरू केली आणि त्याचं उद्देश असा होता खिलाफत चळवळीचा की जो तुर्कस्थानचा खलिफा होता तर तो म्हणजे तोपर्यंत ऑटोमन साम्राज्याचे तुकडे आले होते पहिल्या महायुद्धानंतर, तर त्याची खिलाफत नष्ट करावी असं दोस्त राष्ट्रांनी तेव्हाचे ठरवलं आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी जगभरचे मुसलमान एकवटायला लागले आणि तोच प्रकार भारतात झाला. कोणालाही अपेक्षा नव्हती की भारतातल्या मुसलमानांनी एका परक्या देशातल्या राजाला आपला राजा मानावा. ते स्वतंत्र भारताचे नागरिक होते, त्यांना लोकशाहीचे अधिकार मिळणार होते आणि त्यांनी या देशातच आपलं नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व जपणं आवश्यक होतं. परंतु खिलाफत चळवळीतून त्यांना एक प्रकारचं हे स्वतंत्र आपली निष्ठा देशबाह्य निष्ठा ठेवायला प्रवृत्त केलं गेलं एक प्रकारे, किंवा त्यांच्याकडे ती मुळातच धारणा होती, त्याला खतपाणी मिळालं. ही खिलाफत चळवळ नष्ट झाली याचं कारण पुढे तरुण तुर्क, आपण म्हणजे यंग तुर्क यांनी तिकडची जी क्रांतिकारी संघटना होती त्याचा केमाल पाशा या नावाचा जो एक प्रकारचा हुकुमशाह होता, पण तो आधुनिक असा विचारांचा एक होऊन गेला योद्धा. तर त्यांनी ह्या खलिफालाच नष्ट करून टाकलं आणि तिकडे एकदम आधुनिकीकरण तुर्कस्तानचं सुरुवात केलं. तर ह्याचा दुष्परिणाम असा झाला की हा जी खिलाफत चळवळ होती ही प्रत्यक्षात मुख्य खिलाफत चळवळ होती आणि त्याच्या अंतर्गत गांधीजींचं असहकार आंदोलन हे सुद्धा चालू होतं. बरेच जणांना वाटतं की असहकार आंदोलनाच्या पोटामध्ये खिलाफत चळवळ एक भाग होती, तर प्रत्यक्षात तसं नसून खिलाफत चळवळ हीच मुख्य उद्दिष्ट होतं आणि असहकार आंदोलन हा त्याचा एक भाग होता. या काळात गांधीजी प्रचंड लोकप्रिय झाले होते. ही झाल्यानंतर असहकार चळवळ गांधीजींनी एक दोन काही कारणांनी, हिंसा झाली वगैरे या कारणांनी मागे घेतली आणि अनेक मुसलमानांचा जे खिलाफत आंदोलनासाठी म्हणून उतरले होते त्यांचा खूप हिरमोड झाला आणि त्यांनी ह्या सगळ्यावर हिंदूंना दोष देऊन अनेक ठिकाणी दंगली केल्या. सर्वात मोठी भीषण अशी जी दंगल झाली ती मलबारची, मोपल्यांचं बंड म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर असा सगळा त्याचा हा पूर्ण प्रवास झालेला आहे आणि ही पार्श्वभूमी असल्यामुळे त्यावेळेला सावरकर 1923 साली रत्नागिरीच्या तुरुंगात होते आणि त्यावेळेला त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या बातम्या पोहोचत होत्या आणि एक सर्वात मोठी अशी एक निर्माण झाली परिस्थिती की ह्या देशात जर हे मुसलमान स्वतःला वेगळं राष्ट्र म्हणवतात तर इथे कोणी दुसरं राष्ट्र आहे की नाही. आणि ह्याचं चिंतन करता करता त्यांनी संबंध ही मागचा 2000 वर्षांचा इतिहासाचं चिंतन करून त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे की जो व्यक्ती जी व्यक्ती या देशाची पुण्यभूमी आहे ज्याची आणि ज्याची पितृभूमी आहे तो हिंदू, या प्रकारे त्यांनी ही व्याख्या आपली पूर्णत्वाला नेली. ती अतिशय गुप्त रीतीने बाहेर गेली, लोकांना ती छापून मराठा हे त्यांनी छद्म नाव घेतलं होतं त्याच्यासाठी. तर तो त्यांनी टोपण नावाने लिहिलेली व्याख्या प्रसारित झाली. आता प्रश्न असा निर्माण होतो की ही जी व्याख्या आहे ती आपल्याला आजच्या राज्यघटनेशी सुसंगत ठरते का? तर याचं उत्तर स्पष्टपणाने होय, कारण हा मुद्दा येतो की हे जे आहे हे काहीतरी सावरकरांनी वेगळं मांडलंय का, किंवा ह्याच्यात ते द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला का एक प्रकारे, असे आरोप केले जातात. म्हणून आपण हा विचारात घ्यायला लागतो. तर खात्रीपूर्वक आपण असं म्हणू शकतो की सावरकरांनी ही जी व्याख्या म्हटली तीच राज्यघटनेनुसार सुद्धा हिंदू आहेत, ती अतिशय सुसंगत आहेत. जे सावरकरांच्या या दोन निकषांनी पुण्यभूमी आणि पितृभूमी या व्याख्याने हिंदू म्हणून समजले जातात, राज्यघटनेने सुद्धा त्यांनाच हिंदू ठरवलं आहे. ते कसं
हे आपण एका ह्याच्यातून पाहू की ही प्रत्यक्ष आपण जेव्हा घटना निर्माण झाली त्यावेळेला काही ही व्याख्या नुसती चर्चेत आली होती, एका सदस्यांनी घटना समितीच्या उल्लेख केला होता, परंतु प्रत्यक्षात मात्र तशी काही नोंदणी झालेली नाही. परंतु 1956च्या हिंदू वारसा कायद्यामध्ये जो लागू झाला, म्हणजे हा हिंदू वारसा कायदा कोणाला लागू करावा याचं जे संशोधन झालं ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. तर त्याच्याप्रमाणे हा पुढील व्यक्तींना लागू आहे: जी व्यक्ती धर्माने त्याचे कोणतेही रूप किंवा विकसन यानुसार हिंदू आहे अशी कोणतीही व्यक्ती वीरशैव, लिंगायत अथवा ब्रह्मो समाजाचा, प्रार्थना समाजाचा किंवा आर्य समाजाचा अनुयायी सुद्धा, जी व्यक्ती धर्माने बौद्ध, जैन किंवा शीख आहे अशी कोणती व्यक्ती, आणि जी व्यक्ती धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू नाही अशी कोणतीही अन्य व्यक्ती या विधिनियमाने पारित झालेली नसता. तर यात परामर्श घेण्यात आलेल्यांपैकी जरा कायदेशीर भाषा थोडी मराठी भाषांतर आहे. कोणत्याही बाबी संबंधित ती हिंदू कायद्याने त्या कायद्याचा भाग असलेल्या कोणत्याही रूढीने निमंत्रित झाली नसते असे सिद्ध करण्यात आले तर गोष्ट अलैदा. ते सगळं कायदेशीर भाग झाला. परंतु जी सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरते, म्हणजे बौद्ध आहेत, जैन आहेत, शीख आहेत आणि जे वैदिक किंवा ज्याला आपण आज श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म मानतो ते सगळे सनातन धर्माचे हिंदू, हे सगळे जण हिंदू या सावरकरांच्या शब्दात येतात. आणि जे नाहीत त्याच्यामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू आणि पारशी, आणि तेच राज्यघटनेने सुद्धा मान्य केलेलं आहे नंतर. तर हे आपण जेव्हा केव्हा विचारात घ्यावं लागेल आपल्याला. आता शेअर नव्हतं झालं. हा जो अधिनियम कायदा आहे तो मी इथे दाखवतो. हा 1956चा तुम्ही नेटवरून शोधू शकता. त्याच्यामध्ये सावरकरांनीच केलेली व्याख्या विरुद्ध प्रकाराने, म्हणजे काय नाही हे घटना सांगते, कोण कोण नाहीत हिंदू एवढंच सांगितलंय. इथे सावरकरांनी स्पष्टपणाने हिंदू कोण याचे 2 निकष आपल्याला दिले. आता पुढचा एक प्रश्न अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पटापट तोही एक ओझरता घेतो. हिंदू वेगळे आणि हिंदुत्व वेगळे, हिंदुत्ववादी वेगळे अशी एक टूम मध्ये निघाली होती. तर आता प्रत्यक्षात त्याला, ह्या वादाला तसा काही अर्थ नाहीये. याचं कारण कुठल्याही गोष्टीला त्व जोडला की तो गुणनिर्देशक होतो. म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय, तर हिंदूपणा असणं, हिंदुत्व, मी हिंदू असण्याचा अभिमान असणं किंवा मी हिंदू आहे हा एक हिंदूपणा अशा अर्थी आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी हिंदू आहे पण मी हिंदुत्ववादी नाही, तो काय अभिमानाने सांगण्याचा विषय नाहीये. आता उदाहरणार्थ एखादी स्त्री आई झाली आणि तिने म्हटलं की मी माता झाले पण माझ्यात काहीच मातृत्व नाही, हे कसं चालेल? किंवा मी अमुक राष्ट्राचा आहे पण माझ्यात राष्ट्रीयत्वाची कसलीच भाव नाही, ही काही कौतुकाची गोष्ट नाही. माणूस म्हटल्यावर माणुसकी असायलाच पाहिजे, मनुष्य असेल तर मनुष्यत्व असणं गृहीत आहे. तर त्या दृष्टीने हा जो वाद निर्माण केलाय की हिंदू वेगळा, हिंदू समाज, तर त्यांच्या दृष्टीने कदाचित असं असेल की जो हिंदू स्वतःच्या राजकीय हक्कांविषयी जागृत नाही, जो अतिसहिष्णू आहे, ज्याला सावरकरांनी म्हणजे अति उदारता त्यांनी सद्गुण विकृती हा शब्द वापरलाय की सद्गुण खरा पण त्याचा अतिरेक झाला की ती विकृती ठरते, स्वतःला मारक कशी ठरते. तर तशा प्रकारचा हिंदू कदाचित अपेक्षित असेल, जे म्हणतात की आम्ही हिंदू नाही, हिंदू वेगळे, हिंदुत्ववादी वेगळा. तर त्या दृष्टीने आपण हा विचार करूया की हिंदुत्ववाद हा असणं हाच हिंदू असण्याचा महत्वाचा गुण आहे. याच्या पुढचा एक सावरकरांच्या हिंदूच्या व्याख्येच्या नुसार आपल्याला एकदा कळलं की हिंदू म्हणजे कोण. तर त्या हिंदूंना त्यावेळेला मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जास्त वाटणी मिळायला लागली होती. ती जी वाटणी होती ती लखनौ कराराने अधोरेखित केली, परंतु मुस्लिम लीगच्या राजकीय ह्याच्याप्रमाणे पुढे त्यांनी ती 50% पर्यंत दिली की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही लोकसंख्या आमची 22% असली आणि हिंदूंची 78% असली तरी सुद्धा आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत, त्यामुळे आम्हाला 50% वाटा पाहिजे. आणि इथे वादाचा सगळा विषय सुरू झाला. सावरकरांनी त्यावेळेला हिंदुत्व राष्ट्रवाद म्हणजे हिंदू हितवाद या अर्थी मांडला की आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून आम्हाला खाली आणायचं आणि अल्पसंख्याक आहेत त्यांना वर अधिकार, जास्त अधिकार द्यायचे, हे मान्य करत नव्हते सावरकर. सावरकरांनी
हिंदू राष्ट्रवाद, हिंदू हितवाद म्हणजे सर्वांना समान अधिकार, एक व्यक्ती एक मत, कुणालाही जास्त नाही, जात पंथ लिंग धर्म निरपेक्ष समानता, हाच हिंदू राष्ट्रवाद आहे. ही सगळी पार्श्वभूमी आहे. अनेकांना काय वाटतं की काहीतरी सावरकर किंवा हिंदू सभा हिंदू म्हणून जास्त अधिकार मागत होते, तर तसं काही नाहीये. सावरकरांनी फक्त एक व्यक्ती एक मत आणि लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व याचाच पुरस्कार केलाय. मुस्लिम लीगची मागणी खूप जास्त झाली. काँग्रेसची भाषा अत्यंत उदार झाली होती. त्यांनी काँग्रेसने द्विराष्ट्रवाद अजिबात मान्य केला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते प्रत्यक्षात देताना मात्र 33% तर देऊन बसलेच होते. 40% ते जायला तयारी असू शकत होती तडजोड व्हावी म्हणून. पण जिना 50%वर अडून बसले, त्यावेळेस त्यांची उदार भाषा इथपर्यंत गेली की गांधींनी सांगितलं की ना, तुम्ही स्वतः पंतप्रधान व्हा किंवा मुस्लिम लीगकडे आम्ही सगळं सोपायला तयार आहोत. पुढे जाऊन गांधींनी एक लेख लिहिला 1940 साली की जर लोकशाहीची स्थापना झाली नाही भारतात, तर कोण इथला राजा होऊ शकेल, बादशाह होऊ शकेल. तर गांधींनी स्पष्टपणाने निर्वाळा देऊन टाकलेला आहे की ह्या देशाचे बादशाह हा हैदराबादचा निजाम होईल. इथपर्यंत उदार भाषा आणि त्याच्यातून त्यांनी जे अपेक्षा आणि आकांक्षा वाढवत गेले मुसलमानांच्या, की जे एकेकाळी त्यांनी राज्य केलं, ही त्यांची भावना होती. तर ह्या सगळ्यावर उपाय म्हणून सावरकरांनी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून आपला हिंदू राष्ट्रवाद, हिंदू संघटन मांडायला सुरुवात केला. त्याच्यासाठी हा हिंदू राष्ट्रवाद नुसतं म्हणून उपयोग नव्हतं. हिंदू संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संस्था करत होते. सावरकरांची हिंदू महासभा अनेक प्रयत्न करत होते. त्याच्याबरोबर सावरकरांनी जोडीला दिलं राजनीतीचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण. म्हणजे आम्ही बहुसंख्य आहोत हा आमचा दोष नाही आणि म्हणून अल्पसंख्याकांना वरती आणण्यासाठी आमचा अधिकार काढून त्यांना देता येणार नाही. आणि हे तुम्हाला केव्हा करता येईल, तर सैनिकीकरणातून. कारण आपली आज त्यावेळेची जी ब्रिटिशांचंच होतं, त्याच्यामध्ये भारतीयच नोकरी करत होते, पण त्याच्यामध्ये जवळजवळ 60-65% सैन्य हे मुसलमानांचं होतं आणि 30 ते 35% हिंदूंचं होतं. तर सावरकरांना लक्षात येत होतं की स्वातंत्र्य आता जवळ येते. लक्षात म्हणजे ब्रिटिशांनी मान्यच केलं होतं की हे दुसरं महायुद्धचा काळ आहे, ते संपलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, पण तुम्ही तुमच्यातले प्रश्न सोडवा. तुमच्यातले म्हणजे हिंदू मुसलमान वाटणीचे. त्यामुळे सावरकरांच्या लक्षात आलं की जर ज्याच्या हाती सैन्य असेल, जास्त ताकद असेल, त्याला त्याचा ऍडव्हान्टेज किंवा त्याला जास्तीचा हे होणार आहे कधी. त्यामुळे सावरकरांनी सैनिकीकरणाची मोठी चळवळ सुरू केली आणि त्या संबंध काळामध्ये राजनीतीचं हिंदूकरण, म्हणजे हिंदू हा बहुसंख्य आहे, या देशाचा मानबिंदू आहे, मध्यवर्ती आहे, इतरांना सुद्धा तेवढेच आम्ही अधिकार देऊ, सवलती देऊ, पण त्यांना त्यांच्या व्यक्ती लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर मिळणार नाही. हा हिंदू राष्ट्रवाद आहे. तर ह्याच्यामध्ये देशाची अखंडता सावरकरांनी हे केलेली आहे की फाळणी करणं, देशाचे तुकडे करणं हे अपेक्षित नाहीये. याच्यामध्ये अनेकदा चर्चा झाली. बऱ्याच जणांना वाटतं की काय बिघडलं, एक देशाचा कोपरा देऊन टाकला तर कटकट गेली. परंतु त्यावेळेला अशी स्थिती नव्हती की त्यांनी एक भिडे नावाचे एक कोशकार भिडे नावाचे एक हिंदू सभेचे विचारवंत होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं की जसं ब्रिटनमध्ये अल्स्टर सारखा एखादा किंवा आयर्लंडची जी अशी चळवळ आहे, तसं एखादा बाहेरचा तुकडा द्यायचा अशी स्थिती नसून जर आपण याला मान्यता दिली, म्हणजे अशा प्रकारच्या अनेक राष्ट्रवादाला, तर भारताचे असंख्य तुकडे होतील. चर्चिलचे प्रस्तावित नकाशे तुम्ही पहा, मुसलमानांचा जो प्रस्तावित नकाशा आहे त्यांनी अनेक तुकडे झाले असते. त्यामुळे हा अखंड हिंदू राष्ट्रवाद जो आहे तो फक्त आत्ताचा जो दिसतो पाकिस्तानचा भाग किंवा बांगलादेशाचा भाग एवढ्या पुरता मर्यादित नव्हता. हैदराबादच्या निजामाची मागणी होती, भोपाळचा होता. तर त्यामुळे सावरकरांनी अखंड हिंदुस्थानचा जो घोष केला, त्याचा अर्थ तो आहे हिंदू. आणि सावरकरांची 6 वर्ष हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून जी भाषण दिली, तर हिंदू राष्ट्र दर्शन या नावाने ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ते तुम्ही नक्की वाचा. याबरोबर अजून एक महत्वाची सावरकरांची घोषणा आहे, ती म्हणजे हिंदूंचे औद्योगिकीकरण. ही सहसा सांगितली जात नाही की सावरकरांनी उद्योगधंद्यांचं, आर्थिक नियोजनाचं महत्व सुद्धा तितकंच ओळखलं होतं आणि औद्योगिकरणाची घोषणा सुद्धा कलकत्त्याच्या अधिवेशनात सावरकरांनी दिलेली आहे. त्या संबंधीची अनेक जुनी कात्रणं वगैरे मी मिळवलेली आहेत, ती उपलब्ध आहे.
आपण कधीतरी तिचा आढावा घेऊ. तर ह्या सगळ्या प्रकारांनी हिंदू म्हणजे कोण, हिंदुत्व म्हणजे काय, हे इथपर्यंत झालं. आता ह्या हिंदू राष्ट्राची स्वरूप काय होणार होतं ह्याच्यावर अनेकदा विवाद होतात, की म्हणजे तो एक राजकीय अजेंडा आहे, खरा वस्तुतः त्याला काही अर्थ नाहीये. कुठल्याही जबाबदार हिंदुत्ववादी नेत्यांनी आम्हाला मनुस्मृतीच्या आधारावर राष्ट्र हवंय किंवा आम्हाला काहीतरी जुनं पुराण आणायचंय किंवा उपनिषद, वेद याच्या आधारावर राज्य चालवायचंय असं कधीही म्हटलेलं नाहीये. 1940 साली जेव्हा स्वतंत्र भारत जो होऊ घातलेला आहे, तर त्याची घटना कशी असावी याची चर्चा सुरू झाली आणि ताबडतोब हिंदू सभेने आणि सावरकरांनी आपला क्लेम त्याच्यावरती लावला, की आम्ही सुद्धा एक भागीदार आहोत, आम्ही सुद्धा हिंदूंचे प्रतिनिधी आहोत. काँग्रेस ही सर्वांना समान घेऊन जायच्या गोष्टी करत असली तरी ती मुस्लिमांचा, अल्पसंख्याकांचा अनुनय करते. त्यामुळे ही जी राज्यघटना होईल तेव्हा त्याच्यात आम्हाला सुद्धा तितकाच ती करायचा अधिकार हवा. आणि याप्रमाणे त्या अमृत बाजार पत्रिकेतल्या वेगवेगळ्या बातम्या आहेत आणि त्याच्यात सावरकरांनी परत परत मांडलेलं आहे की ही जी भावी राज्यघटना असेल ती करण्याचा आमचा पण तेवढाच हक्क आहे. आणि एवढं बोलून किंवा हे करून सावरकर थांबलेले नाहीत. याच्यानंतर 1941-42च्या सुमाराला हिंदू महासभेचे त्यावेळेस खूप मोठे नेते वकील ल.ब. भोपटकर यांची 60 समारंभ पूर्ण आला आणि खूप मोठा फंड निधी त्यांना अर्पण केला गेला त्यांच्या सगळ्या कार्यासाठी म्हणून. तर त्या निधीचा उपयोग काय करायचा असा एक प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळ्यांच्या मताने असं ठरलं की आपण स्वतंत्र भारताची भावी राज्यघटना कशी असावी याचा आपण अभ्यास करून त्याचं एक ब्ल्यू प्रिंट तयार करू, प्रारूप, त्याला आपण मराठीत घटनेचं प्रारूप म्हणतो. तर ती ब्ल्यू प्रिंट म्हणजे लक्षात घ्या, घटना समितीची स्थापना पुढे झाली 1946ला जेव्हा हे झालं, निवडणुका आल्या किंवा अगदी निश्चित झालं युद्ध संपल्यानंतर. पण सावरकर आणि हिंदू महासभेने राज्यघटनेची निर्मिती किंवा त्याचा विचार 1940 साली सुरू केलेला आहे. त्यामुळे हा जो काही आरोप होतो की सावरकरांना किंवा हिंदुत्ववाद्यांना काहीतरी जुनं पुराणं मनुस्मृतीच्या आधारावरचं धार्मिक राज्य आणायचं आत्ताही आरोप केला जातो, या सगळ्या निव्वळ म्हणजे राजकीय अजेंडा आहे. याला अकॅडमिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या काही महत्व नाहीये. ही जी समिती स्थापन झाली ती दावी गोखले आणि भोपटकर समिती म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ द फ्री हिंदुस्तान स्टेट ऍक्ट 1944 या नावाने ही सगळा साधारण 75 पानी अहवाल किंवा त्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली. माझ्याकडे याचं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. ही आपल्या नेटवर उपलब्ध झाली आहे. ही आधी मिळत नव्हती, मला गोखले इन्स्टिट्यूटमध्ये याची प्रत मिळाली आणि आता त्याचं PDF तयार करून ही उपलब्ध झालेली आहे. तर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द हिंदुस्तान फ्री स्टेट हे नावातच आलेलं आहे की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही हिंदुस्थान हा महत्वाचा एक त्यातला नावाचा हा विषय आहे. आता ही जी कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याचं ब्ल्यू प्रिंट जी तयार केली सावरकर आणि हिंदू सभेने, याला नंतर महाराष्ट्र हिंदू सभा, अखिल भारत हिंदू सभा आणि लोकशाही स्वराज्य पक्ष म्हणजे जो टिळकपंथीयांनी जो निर्माण केला होता त्या तिघांनी याला म्हणजे अधिवेशनात ठराव करून तो मान्यता दिली 1944ला. आता ही जी राज्यघटना आहे याचा पुढे रिलेव्हन्स किंवा संदर्भ काय आहे ते ह्या घटनेच्या प्रती स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या समितीने मागवून घेतल्या आणि त्याचा अभ्यास केला. आता ह्याचा उपयोग करून घेतलेला आहे या घटनेचा. आता ही मी एक तुम्हाला ह्याच्या ज्या चर्चा झाल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याची जी चर्चा झाली, डिबेट्स, ते वरती दिसत असेल तर ही अधिकृत साईट आहे, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स असं त्याच्यावर लिहिलं, व्हॉल्यूम त्याचा दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये NV गाडगीळ हे घटना समितीतले सदस्य होते 250 जणांच्या. तर त्यांनी प्रश्नोत्तरात उत्तर देताना लिहिलेलं आहे की मी या आपल्या घटना तयार करताना 2 महत्वाच्या पार्टींचा मी याविषयीचं मत जाणून घेतलं. ते एक म्हणजे सोशलिस्ट म्हणजे समाजवादी आणि दुसरी हिंदू महासभा. तर या दोन्ही पार्टीजनी आपलं लिखित स्वरूपात कल्पना कॉन्स्टिट्यूशन विषयी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आश्चर्यकारक म्हणजे ते म्हणतात की दोन्हीही ह्या ज्या संस्था आहेत, राजकीय पक्ष आहेत, तर त्यांच्या आय फाइंड दॅट इथे त्यांनी म्हटलंय
there is agreement on the main features of the constitution that ought to prevail in the country. तर इतकं स्वच्छ हिंदुत्ववाद असताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने सावरकरांची आणि हिंदुत्ववाद्यांना काहीतरी वेगळंच काहीतरी डोक्यात आहे अशी बदनामी केली जाते. त्यामुळे आपण ह्याला असं म्हणू शकतो की सावरकर आणि हिंदू महासभेनी, म्हणजे एक पहिलं आपण बघितलं, हिंदू ही व्याख्या सावरकरांची आणि राज्यघटनेने वारसा हक्काने प्रमाणे ठरवलेले जे हिंदू आहेत ती, हे दोन्ही उत्तर एकच येतं. रीत गणिताची वेगळी असेल तरी उत्तर सारखी आलेली आहेत. आणि सावरकरांच्या हिंदू सभेने जी ब्ल्यू प्रिंट केली ती विचारात घेतली गेली. त्याच्यात सुद्धा समता, समानता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीची तत्व ह्याच्यावरच आधारित आहे. यात फरक दोन गोष्टींमध्ये होता. एक म्हणजे देशाचं नाव हिंदुस्थान असावं असं हिंदू सभेच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे, आणि दुसरं राखीव जागांना विरोध होता. तरी 70-80% ही म्हणजे राखीव जागा आज ज्या पद्धतीने दिल्या, धार्मिक राखीव जागा तर पूर्ण अमान्यच होत्या. ह्या ज्या नंतरच्या ज्या हिंदूंमधीलच काही मागास राहिलेले जे वर्ग आहेत त्यांना ज्या दिल्या त्याला फारसा पाठिंबा नव्हता, परंतु ती काही काळासाठी आहे, त्यामुळे नंतर हिंदू सभेने काही काळासाठी असेल तर आमची हरकत नाही असं केलं होतं. पुढे हिंदू महासभा पक्ष फारसा अस्तित्व कमी झालं, त्यामुळे तो काही आता मुद्दा नाही आपल्या पुढे. पण मूळ जी कल्पना आहे सावरकरांची आणि हिंदू सभेची ती पूर्णपणाने लोकशाहीवादी, हिंदू हा शब्द घटनाशी जोडून घेतलेला आणि घटना सुद्धा मान्य असलेली अशी होती. ही जी स्वतंत्र हिंदुस्थानची राज्यघटना 1944ला प्रसिद्ध आली, भोपटकर सन्मान निधीनी, ही काळमधली बातमी आहे. त्याच्यावर सावरकरांनी त्यांचं मत दिलं, ते छापून आलं होतं की एक ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हिंदी नागरिक ह्या नावानेच ही घटना राष्ट्राच्या, ही सावरकरांची प्रतिक्रिया, या राष्ट्राच्या सर्व घटकांना ओळखीत असल्यामुळे अल्पसंख्य, बहुसंख्य, विशिष्ट अधिकार, ह्या सगळ्या एकसंघ राष्ट्रीयत्वास हानिकारक असलेले प्रश्न मुळातच निघून जातील असं त्यांनी हे केलंय. स्वतंत्र हिंदुस्थान ची आहे म्हणून स्वतंत्र हिंदुस्थान म्हणजे काय याची कल्पना जनतेला येण्यासाठी अशा घटनांचा म्हणजे त्याच्या ब्ल्यूप्रिंटचा उपयोग होईल. अशा प्रकारे मला ह्याची सगळी प्रश्नांची छाननी करायला मिळाली नाही, तरी एकूण जी वाचली त्या घटनेशी मी सहमत. अशा प्रकारे सावरकर तोपर्यंत अध्यक्षानंतर राहिले नव्हते 44 साली, पण त्यांची ती आलेली आहे. आता आपण ह्याच्या शेवटच्या टप्प्याकडे एकदा येऊ आणि मग नंतर प्रश्नोत्तरामध्ये अजून काही उलगडा होत असेल तर आपण करू. तर सारांश रूपाने आपण एक बघूया की हिंदू कोण, त्याचे थोडक्यात हे सांगायचं तर ज्या ज्या व्यक्तीची पुण्यभूमी आणि पितृभूमी एका वेळी सायमल्टेनियसली भारत आहे ती व्यक्ती हिंदू. हिंदुत्व म्हणजे काय तर हिंदूपण, हिंदू असण्याचा अभिमान म्हणजे हिंदुत्व. हिंदूंच्या सर्व समावेशक विचारधारांच्या आत्मसंरक्षणासाठी हिंदुत्व शस्त्र आहे. हिंदुत्व ही हिंदू गडाची किल्ली आहे, हा त्याचा आपण अर्थ घेऊ. हिंदू राष्ट्र म्हणजे काय तर हिंदू समाजामध्ये असलेल्या एकत्वाची भावना म्हणजे हिंदू राष्ट्र. ही एकत्वाची भावना, एक रक्त, एक संस्कृती, एक भूमी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक पुण्यभूमी या घटकांमुळे बळकट होत जाते. ह्याच्यामध्ये अनेकदा त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की सगळा हिंदू समाज कुठे काय जातीपातीने फाटाफूट झालेली आहे. तर बरोबर आहे, राष्ट्रीयत्वासाठी जे घटक असतात तर ते अजून काही बाबतीमध्ये दुर्बळ आहेत, पण म्हणून राष्ट्र नाही असं होत नाही. सावरकरांनी याचा एक हिंदुत्व ग्रंथात त्यांच्या उल्लेख केलाय की ब्रिटन सुद्धा एका क्षणात, एका दिवसात राष्ट्र बनलेलं नाहीये. वॉर ऑफ रोजेस, गुलाबांच्या लढाया वगैरे या प्रसिद्ध त्याचा उल्लेख केलेला आहे. तर हे हळूहळू होत जातं आणि आता आपण हिंदू राष्ट्राकडे, एकत्वाच्या, जास्त हिंदू म्हणून एक असण्याच्या भावनेकडे वाटचाल करतोय. पुढचा आपण सारांश म्हणजे जो बोललो आपण त्याच्यामध्ये हिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय तर ही एक युहवादी कल्पना आहे. पहिली गोष्ट, याच्यामध्ये सावरकरांनी कुठलाही पुनर्जन्म किंवा हे काय बाबा माझा अमुक देवावर विश्वास आहे इत्यादी काही गोष्टी घेतलेल्या नाहीयेत. आत्मा वगैरे ह्या कल्पना घेतलेल्या नाहीयेत. तर ही युहवादी आहे. हिंदू जो समाज आहे त्याची ऐहिक प्रगती, ज्यांचं उद्दिष्ट असेल त्या समाजाचा स्वातंत्र्य, समता, बंधुता, याच प्रकारचं हिंदू राष्ट्रवाद आहे. आणि हिंदूडम म्हणजे हिंदू राज्य म्हणजे काय तर उघड होतं की स्वतंत्र झालेल्या भारतात हिंदू जवळजवळ 80% असल्यामुळे आपोआपच या
देशाच्या राज्यावर म्हणजे हिंदू भारताच्या शासन यंत्रणेवर त्यांचीच छाप पडणार हे अगदी उघड होतं. तर ह्याचा अर्थ असा मात्र नाही आहे हिंदूडमचा किंवा किंगडम जसा अर्थ आपण वापरतो तशा हिंदूडम म्हणजे हिंदू राज्य करत असले तरी आम्ही इतरांना सुद्धा समपातळीवर त्यांच्या लोकशाही ह्याच्याप्रमाणे आणि त्यांचे धर्म घरात ठेवून याल तर तुमच्यासह, असं सावरकरांचं एक वाक्य आहे, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना आणि विरोधाल तर तुम्हाला विरोध करून हिंदू या देशाचे स्वातंत्र्य मिळवतील. तर त्याचाच तोच पुढचा भाग आहे की हिंदू म्हणून आम्ही आहोतच बहुसंख्य, पण याचा अर्थ आम्ही तुम्हाला दडपून टाकू इच्छितो असा काही होत नाही. तर इथपर्यंत आपण हा सारांश घेतलेला आहे आणि इथे मी माझं आत्ताचं हे भाषण किंवा म्हणजे माझा मुद्दे थांबवतो. आता प्रश्नोत्तरातून आपल्याला काही विचारायचं असेल तर त्याच्यातून आपण काही मुद्दे राहिले असले तर घेऊया, कारण मधल्या तांत्रिक अडचणीमुळे थोडा वेळ जास्त गेला. तर आपण प्रश्नोत्तरातून राहिलेल्या गोष्टी आपण विचार करू.